इंजिनिअरिंग फॅक्ट्स. एक गंमत सांगतो. 2000 साली ज्यावेळी Y2K प्रॉब्लेम होता त्यावेळी या इंडस्ट्रीमध्ये येणाऱ्या लोकांना साधारण 2.5-3 लाखाचं स्टार्टिंग पॅकेज मिळायचं. आणि आज जवळपास 25 वर्षानंतरची परिस्थिती काय आहे? 3 ते 4 लाखाचं पॅकेज आहे. स्टार्टिंग पॅकेज 3 ते 4 लाखाचं. का बरं आहे असं? कारण जे ओनली स्टडी स्किल्स सोडून अवांतर जे काही स्किल्स पाहिजेत, म्हणजे एम्प्लॉयबल इंजिनियर बनण्यासाठी लागणारे जे स्किल्स आहेत ते तुमच्याकडे डेव्हलप झाले पाहिजे. आणि ते स्किल्स ज्याच्याकडे आहेत त्यांना खूप चांगल्या पॅकेजेसच्या नोकऱ्या मिळतात बरं का. आणि ते स्किल्स ज्यांच्याकडे नाहीत ते अजूनही 3-4 लाख स्टार्टिंग पॅकेजवरतीच काम करतात. मग काय केलं पाहिजे? इंजिनिअरिंगला जर प्रवेश घ्यायचा आहे तर ही स्किल्स, हा स्किल सेट तुमच्यात डेव्हलप झाला पाहिजे याची पुरेपूर काळजी ग्रॅज्युएशन होईपर्यंत तुम्ही घेतली पाहिजे.